आज काहीतरी नवीन खायचा बेत होता. म्हटलं काय बनवू. त्यात वांगे दिसले फ्रीजमध्ये. मग वांगे घेतला. वांगे मस्त धुवून घेतलेलं गरकर. मग त्याला चिरून घेतल्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आहे ना वांगी टाकून दिलं. का चिरलेली वांगी जेणेकरून काळे नाही पडायला पाहिजे म्हणून. मग ते सगळं धुवून व्यवस्थित ठेवलं एका साईडला. मग त्यानंतर कांदे वगैरे मस्त कापून घेतलं. कांदे जास्त लागतात तसं. मग टमॅटो कापून घेतला मस्त 2-1 टमॅटो घेतलेला. त्याला पण मस्त कापून घेतला, धुवून कापून घेतला. त्याच्यानंतर मला किचनमध्ये खूप गरम होत होता. ह्या बाजूला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याला बारीक करून घेतला. मग साईडलाच वांगी मस्त भाजून घेतला. स्मोकी असा फ्लेवर येत होता त्यामधून. आणि मस्त खरपूस असं भाजून घेतलेला. आणि त्यानंतर त्याच कढईमधलं प्लेटात काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कढीपत्ता टाकून हिरवी मिरची बोलते, कांदा टाकून घेतला. कांदा मस्त खरपूस असा भाजून घेतला. त्यानंतर टमॅटो मस्त म्हणजे टमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि प्लस ते जे ठेचून घेतलेला होता तो टाकून दिला. मस्त तो एकजीव झाला सगळं. आणि वरतून मीठ टाकून दिलं. त्यानंतर मीठ, मिरची, हळद फक्त एवढाच टाकला आणि हलवून घेतलं. त्यानंतर मग शिजलेली जी वांगी होती भाजलेली ते मध्ये टाकून दिलं. मस्त अशा प्रकारे भाजी तर मस्त भन्नाट झालेला. बस स्मोकी फ्लेवर येतो त्याचा. त्यानंतर भाकरी बनवायला घेतला. तसं प्लेट घेतला. प्लेटामध्ये पीठ घेतलं. पीठ म्हणजे आम्हाला जेवढं लागतात जेवढं भाकरी लागतात तेवढं चायनीजवर पीठ घेतलं मी. पिठामध्ये पाणी टाकलं. पाणी गरम नाही घेतला, थंडच घेतला. कारण की माझी ज्वारी असं नवीन आहे आणि जुनी असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं तर मस्त भाकऱ्या होतात. आणि मस्त इथे थापून घेते आहे भाकरी. थापून झालं. मग तवा ठेवलेला बाजूला. तवा मस्त गरम झालेला. त्याच्यावरती भाकरी टाकलं आणि उलटा पलट केला. मस्त भाजून घेतला. असा टम्म फुगले आहे माझी भाकर. आणि त्याच्यासोबत भाजी लावून दिली. भन्नाट. भूक तर खूप लागलेली. खाल्लं मग मी.